नमस्कार मंडळी, नवीन एका व्हिडिओमध्ये मी राजश्री आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आपल्या हॅपी होम विथ राजश्री या चॅनलमध्ये सकाळचं टायमिंग आहे आणि आत्ता जवळजवळ 9:15 वाजलेले आहेत. व्हिडिओ व्लॉगला सुरुवात होते. तुम्हाला एक खूप इंटरेस्टिंग अशी गोष्ट दाखवणार आहे बागेमधली. आणि आज काय आहे बागेमध्ये चला बघूया. पावसाळा सुरू झाल्यापासून बागेमधली सगळी झाडं खूप मस्त अशी हिरवीगार झालेली आहेत. आणि मला ना सकाळपासून हा माझा 3रा फेर आहे बागेमध्ये येण्याचा. कारण पण तसंच आहे, कृष्णकमळाची जी वेल आहे तर त्या वेलीवरती भरपूर अशा कळ्या आलेल्या आहेत आणि एक कळी आज उमलणार आहे. तर मी सकाळपासून 2-3 वेळा चेक केले पण अजून तरी काही उमललेलं नव्हतं. पण आत्ता बघितलं तर थोडं थोडं उमललं आहे. आणि आता त्यानंतर बघू शकता हे अशा पद्धतीचं एक कृष्णकमळ मस्त असं फुललेलं आहे. छान वाटतंय असं. हे कृष्णकमळ इतकं सुंदर आहे ना दिसायला, खूपच सुंदर आहे. हॅलो एव्हरीवन, मी राजश्री आपल्या सर्वांचं हॅपी होम विथ राजश्रीमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सकाळचं टायमिंग आहे आणि नाश्ता बनवायचा चालला आहे. रेग्युलर जसा असतो नाश्ता, उपमा, शिरा, उपीट किंवा पोहे, तर असाच नाश्ता बनवायचा चालला आहे. रेसिपी काही शेअर करत नाही मी तुमच्याबरोबर, कारण बऱ्याच वेळा ही रेसिपी शेअर केलेली आहे. अजून भरपूर अशा रेसिपी आपल्याला करायच्या आहेत. तर आता माझं पोहे बनवून झालेले आहेत आणि नाश्ता देणार आहे आता मुलांना. अजून भरपूर सगळ्या रेसिपी मला म्हणजे ना तुमच्याबरोबर शेअर करायच्या आहेत. एक रेसिपी आपल्या व्हिडिओ व्लॉगमधून मी शेअर करणारच आहे. तर स्टे ट्यून, कनेक्ट राहा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आज पाऊस उघडलाय. काल ना दिवसभर पाऊस होता, आज नाही आहे पाऊस. आता रेडी झालेत पोहे, दाखवते तुम्हाला. खा मस्त असे पोहे. आमच्याकडं हा पदार्थ जास्त केला जातो. सगळ्यांना आवडणारा पदार्थ. पोहे केल्यानंतर ना मुद्दाम मी थोडंसं 1-2-3 मिनटं खाली असं कुरकुरीत खायला पोहे ठेवत असतात. हे पोहे मला आवडतात अशी कुरकुरीत. तर हे बघा. आणि इथं माझा नाश्ता, चहा. चला पोहे खायला. इथं आमचा सकाळचा नाश्ता चाललेला आहे आणि या वेळी ना काही गोष्टी, गप्पा गोष्टी करण्याचा टायमिंग पण असतो. सकाळचा नाश्ता आणि संध्याकाळचं जेवण हा एक क्वालिटी टाईम असतो. चहा पोहे नाश्ता चाललाय आमचा. या सगळेजण चहा पोहे खायला आणि मी असे कुरकुरीत पोहे केलेत माझ्यासाठी. काय बोलणार बस. चला आता सकाळी सकाळी आमचा चहा नाश्ता चाललाय आणि अजून स्वयंपाक बाकी आहे. आपल्या सगळ्यांच्याच घरामध्ये तळण्यासाठी भरपूर सगळं आपण बनवून ठेवत असतो. पण ह्या 2-3 वर्षामध्ये मी कोणतेही पदार्थ बनवलेले नाहीत. आणि यावर्षी तर मी म्हणजे 1-2 पदार्थ असे तळणीचे जे असतात, म्हणजे कुरडया वगैरे, हे तर हे सगळं मी विकतच घेतलेलं आहे. आणि माझी एक चुलत बहीण आहे तर ती छान असे ना पोह्यांचे पापड वगैरे बनवते. तर तुम्ही जर मागचा व्लॉग एक बघितला असेल, सांगली फेस्टिवल लागलेला आणि तिथून ना मी ते सगळं खरेदी केलेलं. तर त्यांच्याकडूनच मी आज म्हणजे बरेच दिवस झालं ऑर्डर दिलेली. तर आज त्यांनी पोहोच केलेत पोह्याचे पापड आणि ते कसे आहेत हे तुम्हाला मी दाखवणार आहे. पॅकिंग थोडं खूप म्हणजे 2 किलो मी पोह्यांचे पापड मागवलेले, कारण मुलांना खूप आवडलेले ते पापड. तर चला आत्ता दाखवते मी तुम्हाला कसे आहेत ते. आणि मी थोड्या वेळानंतर ना ते तळणार पण आहे, टेस्ट पण बघायची आहे मला. तर चला दाखवते आता. तर हे बघा, इथं आहेत हे पापड आणि छान असं पॅकिंग करून दिलंय तिने. दाखवते तुम्हाला कसे आहेत ते, तुम्ही पण बघा. आता कसं म्हणजे ना मला आत्ता जेवणाबरोबर हे आता तळून पण बघणार आहे, कारण आणलेत आता नवीन पापड, तर ते तळून बघायलाच पाहिजे. हे मस्त पॅकिंग आहे, खूप छान पॅकिंग केले. थोडीशी लाईट लावू का म्हणजे दिसतील. ओके, हे बघा. तर हे मला वाटतं अर्धा किलोचं एक पॅकिंग आहे. असं हे 1 किलो झालं हे. त्यानंतर हे अर्धा किलोचं,
असे 2 किलो मी पोह्याच्या पापडची ऑर्डर सांगितलेली तिला आणि तिने बरेच दिवस झाले तयार करून ठेवलेले पॅकिंग वगैरे. आमचं जाणं कुणाचं तिकडं होत नव्हतं, पण ती आज सांगलीला काही कामानिमित्त आलेली, तर तिने हे मला पोच केलेले आहेत पापड. मस्त असे आहेत आणि आता बघायचे तळून कसे आहेत ते थोड्या वेळानंतर दाखवते मी. आता सांगायचं जर म्हटलं ह्याविषयी तर ना, तिला स्वयंपाकाची खूप आवड आहे आणि ती खूप छान पदार्थ पण करते. त्या ना ज्वारीच्या भाकरी तर खूप छान असतात. मी असं लहानपणी म्हणजे असं थोडंसं जेव्हा कळायला लागतं ना, तर त्यावेळी आम्ही म्हणजे आमचं जाणं येणं खूप म्हणजे एकमेकींच्या घरी, त्यामुळं ती पण आमच्या घरी खूप जास्त यायची, मी पण तिच्या घरी जायचे. तर त्यांच्या घरी ना ती स्वयंपाक करायची, रोज स्वयंपाक, सकाळी संध्याकाळचा स्वयंपाक तिच्याकडे असायचा आणि मी बघत बसायची ती कशी भाकरी करते वगैरे. असं सगळं मी ना असं ऑब्झर्व करायची आणि आता छान वाटतंय की तिनं आत्ता ह्या वयामध्ये काहीतरी चालू केले. आणि हे असे पापड वगैरे तर हे आहेत, हे असे नॉर्मल नाही आहेत, तिखट मिठाचे पापड आहेत आणि खरंच खूप छान चवीला. मी टेस्टिंगला 2 पॅक अगोदर, मला वाटते 2-3 नाही बरेच पॅक घेतलेले असे पाव किलोचे. त्यानंतर ते खूप जास्त आवडले घरामध्ये, त्यामुळे म्हटलं चला आपण 2 किलो मागवूया. मग मी तिला आधी ऑर्डर सांगितली 2 महिन्यापूर्वीच की तू इकडे ये, किंवा मला तर काही तिकडं जायला होणार नाही कारण तिचं गाव खूप लांब आहे, तू सांगलीला कधी आलीस तर हे मला पोच कर म्हणून सांगितलेलं. तर तिने हे छान असे पापड मला आज पोच केलेले आहेत आणि टेस्टला एकदम अप्रतिम आहेत. आता मी तळल्यानंतर तुम्हाला दाखवणार आहे. आणि त्यांचा ना असा म्हणजे त्या सख्ख्या चुलत वगैरे अशा जाऊबाई वगैरे त्यांनी ना असा एक छोटासा गृहउद्योग चालू केला आहे आणि त्यांना खूप चांगला असा रिस्पॉन्स पण मिळतो आहे. तर पुढं जाऊन जर तुम्हाला कुणाला जर ऑर्डर द्यायची असेल तर तुम्हाला मी तिथं नंबर वगैरे तिच्याकडनं घेऊन नंतर कुठल्या तरी एखाद्या व्हिडिओमध्ये देईन. तर यासाठी हे सगळं सांगितलं. शेंगदाणे भाजून आता हे थंड करायला ठेवणार आणि याच कढईमध्ये मला पोह्यांचे पापड तळून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मग मला भाजी बनवायची आहे नंतर. हे बघा, हे साईजला एवढे आहेत पापड, असे छोटे छोटे आहेत, पण आता तळल्यानंतर केवढी साईज होणार आहे बघायचं आहे आपल्याला. तेल मी गरम करायला ठेवलं आहे. मस्त असा होता आजचा हा छोटासाच व्हिडिओ व्लॉग. तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका. कमेंट छान अशी करा आणि त्याचबरोबर शेअर करायला सुद्धा विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर अजून काही गोष्टी शेअर करत जाईनच, ज्या की मी माझ्या रेग्युलर लाईफमध्ये जगत असते. तर चला भेटूया नेक्स्ट आणि चांगला व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना हा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. पापड तळून झाल्यानंतर मी तुम्हाला सगळे दाखवणार आहे. तोपर्यंत म्हटलं व्हिडिओचा एंड करूया. आणि पापड बघा किती छान असे फुलायला लागलेत, त्यासाठी तेल चांगलं गरम करणं गरजेचं आहे. तर हे एवढे सगळे पापड तळून झालेले आहेत बघा, कसले मस्त आहेत. हे बघा मस्त असे ना हे पोह्याचे पापड मी तळून घेतलेत, आता जेवणाबरोबर घ्यायचे आहेत खायला आणि एकदम खुसखुशीत आहेत, एकदम छान. बघा कसले मस्त आहेत. तर मला हे आवडलेले म्हणून मी मागून घेतलेले. मुलांना पण खूप जास्त आवडतात आणि एकदम कुरकुरीत एकदम.